हॅलो एव्हरीवन. आणि आज खूप दिवसांनी मी ठरवलेलं होतं की आज किचन क्लीन करायचं, कारण किचन खूप दिवसांपासून खूप घाण झालेलं होतं. तर आज पूर्णपणे चकाचक करायचं मी ठरवलेलं होतं. तर हे बघा, मी असं सगळ्यात पहिले ना सगळ्यात छोटं छोटं जे कणकण असतात किचनवरचे, ते सगळे इकडचं तिकडचं सगळं काढून घेतलं. कारण किचन खराब असेल ना तर मग आपल्याला जेवण बनवायला इच्छा होत नाही. तर त्याच्यामुळे मी किचन सगळ्यात आधी असं व्यवस्थित झाडून घेतलं, सगळीकडे पावडर वगैरे टाकून घेतली आणि पावडरने असं मस्त खसाखस साफ करून घेतलं. कारण मला बाकीचे कोणते लिक्विड्स वगैरे माहीत नव्हतं, किचन वगैरे क्लिनिंगचे कोणते लिक्विड्स असतात. तर त्याच्यामुळे मी हे पावडरच, आपलं नेहमी जो जुगाड असतो तोच वापरला. आणि त्याच्यामध्ये मी असं छान साफ करून घेतलं, गॅस वगैरेही साफ करून घेतला. मला माहीत नव्हतं गॅस वगैरे मधून साफ करतात की नाही, पण आज मी ते साफ केलं. कारण ते पण सगळं चिकट झालेलं होतं, खूप दिवसांपासून केलेलं नव्हतं. तर असं ग्लासचा आमचा गॅस होता, तर त्याच्यामुळे मी असं छान ते दोनदा तीनदा वॉश केलं आणि त्याच्यानंतर पाण्याने असं चकाचक करून घेतलं. आणि पाण्याने काढताना आहे ना, ते सगळं पाणी असं खाली जात होतं. खरं तर खूपच डिफिकल्ट गेलं मला हे सगळं करताना. आधी सगळ्यात पहिले हे भांडे बाजूला करायचे आणि मग हे नंतर सगळं करायचं. मी महिनाभरातून एकदा तरी नेहमी वॉश करायची, जेव्हा आधी घरी असायची तेव्हा. पण आता मला ते शक्यच होत नाही, कारण ऑफिस असतं त्याच्यामुळे. मला असं महिनाभरातून एकदा काय 2-3 महिन्यातून एकदाच किचन साफ होतं. आणि त्यानंतर जे सकाळचे भांडे पडलेले होते, चहा वगैरे, ते सगळे मी असे घासून घेतले. आज ओम पण नव्हता घरी, त्याच्यामुळे मला असं खूप रिलॅक्स वाटत होतं. आणि म्हणून मग मी हे असं घेतलं. नाही तर मग ओम असला ना घरी की मग काही करायला होत नाही. तर आणि नळांपासून सगळं साफ केलं. बघा, मी नळ पण व्यवस्थित वॉश करून घेतला, कारण नळाला पण खूप चिकट वगैरे साचलेलं होतं. खरं तर वरची फरशी वगैरे साफ करायचं माझं ठरलेलं होतं, पण तिथे सगळं उभं राहावं लागणार होतं आणि भरपूर तेवढा वेळ माझ्याकडे नव्हता. आणि रविवारचा दिवस होता ना.